बाबा आता. प्रत्येक दिवस सारखाच वाटतो, पण प्रत्येक दिवसात काहीतरी नवीन, काहीतरी सुंदर नक्की असतं. चला आजचा दिवस माझ्यासोबत घालवा. सकाळची ही शांत सुरुवात आणि पुढे माझ्या दिवसात काय काय झालं ते शेवटपर्यंत नक्की बघा. सो हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ ऑफ शेजूस मॉम. अशी निवांत मॉर्निंग माझी कधी कधीच होत असते. तसं आजचा दिवस पूर्ण प्लॅन करून ठेवलं आहे मी, कारण 2 दिवसापासनं जी कामं समोर ढकलल्या जात होती ती म्हटलं आज पूर्ण करून घेऊयात. कारण शेजूची तब्येत बरी नसल्यामुळे मला पण इच्छा होत नव्हती आणि तीसुद्धा करू देत नव्हती. म्हटलं आज करून घेऊया, कारण आज तिला थोडं बरं होतं. म्हणून आधी भाजीचं काढून ठेवलं फ्रीजमधून. म्हटलं मी स्वतःचं आवरून येतपर्यंत ते नॉर्मल स्टेजपर्यंत येऊन जाते. आणि बाहेरच्या इतकं भन्नाट झालेलं होतं, तुम्ही पाहिलंच असेल. प्लॅन ठरल्याप्रमाणे आज मला केस धुवून घ्यायची होती, कारण त्यासाठीच मी आज रोजच्या पेक्षा आज लवकर उठले होते आणि मग केस पण धुवून टाकले होते. हेही ऑफिसला निघून गेले होते नाश्ता करून आणि शेजूसुद्धा झोपली होती. म्हटलं पूर्ण वेळ आपला आहे, सो या वेळेचा फायदा घेतला पाहिजे. खूप त्रास येते कामांचा, पण कसं वाटते नाही थोडा वेळ स्वतःलाही दिलं पाहिजे आणि स्वतःसाठी पण थोडा वेळ काढलं पाहिजे. सो हा माझा मी टाईम सुरू होता. मग तर शेजू उठल्यानंतर मला माहिती आहे की मला एक पण टाईम मिळणार नाही आहे माझ्या कामात, आणि तिला सांभाळण्यातच दिवस कसा निघून जाईल हेही मला माहिती आहे. जी मी लिस्ट बनवून ठेवली आहे, माहिती नाही माझी ती लिस्ट पण खूप पूर्ण होणार आहे की नाही, माझे ते पूर्ण कामं करून होणार आहेत की नाही तेही नाही माहिती. आईंनी तसं पण आई झाल्यावर दिवसाची सुरुवात स्वतःपेक्षा घराची कामं, बाळांची काळजी घेण्यापासूनच होते. घरकाम कधी संपतच नाही, पण हेच छोटे छोटे कामं आपल्या घराला घरपण देतं, नाही का. आजही नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात घर आवरण्यापासूनच झाली. त्यानंतर स्वयंपाक केला. रोज मेनू वेगवेगळा असतो, पण एकच इच्छा असते की घरच्यांनी आनंदाने खावं. आणि तुम्ही विचार करत असेल ना, काय ही बडबड करत आहे व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली मी असं मोबाईल घेऊन कसं शूट करतात ॲक्च्युली ते करत असतात ना, तर मी सुद्धा ट्राय करत होते की कसं शूट होतो आणि आपला व्हॉइस कसं येतो तेच मी ट्राय करून बघत होते. मी क्लिप लागली. घरामध्ये कितीच राहणार आहे ते व्यक्ती, कमेंटमध्ये सांगा. बोर होऊन जाते नाही का, बोर एकदम घराघरामध्ये. सो म्हणून आम्ही निघालोय आता फिरायला. थोडं वॉक करून येऊ थोडा वेळ, नंतर थोडा वेळ बसू आणि मग घरी जाऊ. मग तेच आपलं रुटीन. स्वयंपाक करायचं आहे, नंतर सायंकाळचं मॅडमचं खेळायचं आहे. चलो. हा उतरते. हा व्हेरी गुड. आता इथे पप्पा आले म्हणते. हाय पप्पा. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आजचा दिवस पूर्ण प्लॅन करून ठेवलेला आहे, पण त्यातलं काहीही नाही झालं. ॲक्च्युली मधातच आम्हाला कुठेतरी बाहेर जावं लागलं होतं, तर मग तिथे जाऊन आलो आणि मग शेजूला झोपवलं आणि मी सुद्धा झोपी गेली होती. सो ते पूर्ण काम तसेच राहिले. असो, जाऊ द्या, आजचे काम उद्या होतील. चक्क 3 दिवसानंतर शेजूला मी बाहेर काढलं होतं. तिला फिवरसारखं होतं, तर मी तिला बाहेर नव्हती काढत, कारण तिच्यामुळे दुसऱ्या बच्चांना नको हा व्हायरल होऊन जाईल म्हणून, कारण ही काळजी आपल्या पॅरेंट्स लोकांनाच घ्यायची असते. सो माझा हा साधा दिवस तुमच्यासोबत शेअर करताना खूप छान वाटलं. जर तुम्हालाही असे साधे, खरे आणि मनापासूनचे ब्लॉग आवडत असतील तर माझ्या या छोट्याशा प्रवासात नक्की साथ राहा. आणि आजचा दिवस माझ्यासोबत घालवल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये जर हे थोडंसं कन्स्ट्रक्शनचा आवाज येत असेल त्याला प्लीज इग्नोर करा. आणि ब्लॉग आवडला असेल तर प्लीज कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. सो टेक केअर फ्रेंड्स, बाय. मला कर बाय. बाय कर तुझं. बाय कर. हाय गाइस, इधर करो. बाय कर. हाय गाइस. हां चलो बाय कर दो शेजू.